friends, welcome back our favorite YouTube channel Mauli Classes Kids. Today we are going to learn a remaining part of laws of motion. First of all, students, first point is effect of speed and direction on velocity means चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम कसा असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला इथं उदाहरण दिलेलं आहे. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटार बाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन्स राईड. सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल हे तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. पण सी फिगर 1.3 या ठिकाणी तुम्हाला ही जी फिगर दिलेली आहे या फिगरचं तुम्हाला निरीक्षण करून या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर ही जी आकृती आहे ही आकृती तुम्ही काळजीपूर्वक पाहायची आहे. ही जर आकृती काळजीपूर्वक पाहिली तर तुम्हाला या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द velocity of the motorcycle is its speed increases or decreases but its direction remains unchanged. means सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी सचिन मोटरसायकलनं प्रवास करत आहे, मोटरसायकलची जी दिशा आहे दिशा बदलली नाही आणि मोटरसायकलची स्पीड आहे वाढवली तर किंवा कमी केली तर काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता रस्ता समजा वळणाचा आहे पण तेव्हा दिशाच बदलली नाही तर तो एकतर त्याचा ॲक्सिडेंट होईल किंवा तो रोडच्या बाजूला जाईल. देन नेक्स्ट क्वेश्चन इज इन केस ऑफ अ टर्निंग ऑन द रोड विल द वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. मग सचिन प्रवास करताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल तर काय होईल, तो त्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट होईल, त्याच्या गाडीवरचं नियंत्रण राहणार नाही. देन इफ Sachin changes the direction of the motorcycle keeping its speed constant, what will be the effect on the velocity. means student, सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर त्याची जी स्पीड आहे ही जर स्पीड त्यानं कॉन्स्टंट ठेवली आणि जर दिशाच बदलली नाही तर काय परिणाम होईल. याच्यावरून सुद्धा तुम्हाला असं होईल की त्याची जी गाडी आहे ते व्यवस्थितपणे चालणार नाही, त्याचा ॲक्सिडेंट होईल, कुठंतरी जाऊन धडकल. विद्यार्थी मित्रांनो, देन थर्ड क्वेश्चन इज इफ ॲन टर्निंग सचिन चेंजेस इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स वेलॉसिटी. वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल. मग जर रस्ता जर वळणाचा असेल आणि मोटरसायकल तो चालत असताना सचिनने जर मोटरसायकलची चाल आणि दिशा दोन्ही बदलल्या तर मोटरसायकलवर चांगला परिणाम होईल, व्यवस्थितपणे तो प्रवास करेल. या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला असं कळतं विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ क्लिअर फ्रॉम द अबाव दॅट वेलॉसिटी डिपेंड्स ऑन अ स्पीड ॲज वेल ॲज अ डायरेक्शन अँड दॅट वेलॉसिटी चेंजेस बाय. मग याच्यावरून असं कळतं विद्यार्थी मित्रांनो की वरील प्रसंगावरून असं लक्षात येतं की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे. वेग पुढील प्रकारे बदलतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस स्पीड असेल त्यावेळेस ही जी स्पीड आणि वेलॉसिटी आहे ही एकमेकावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं कोणत्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये, फर्स्ट ऑफ ऑल चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. मीन्स जर चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून वेग व चाल दिशा यांच्याशी संबंध येतो. देन नेक्स्ट चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम, म्हणजे दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून वेगावर परिणाम होतो. देन नेक्स्ट चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन मीन्स चाल व गतीची दिशा दोन्ही बदलून वेगावर परिणाम होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चाल व दिशा यांचा वेगावर परिणाम होतो. म्हणजे जशा प्रकारे जी चाल आहे, जी स्पीड आहे आणि जी डायरेक्शन आहे यांचा वेगावर स्पीडवर परिणाम वेलॉसिटीवर परिणाम होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे ह्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे. जर चाल बदलली आणि दिशा तीच जर ठेवली तरी वेगावर परिणाम होतो. दिशा बदलली आणि चाल तीच जर ठेवली तरी वेगावर परिणाम होतो आणि चाल व गतीची दिशा जरी बदलली तरी वेगावर परिणाम होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम अशा 3 प्रकारे आपल्याला सांगता येतो. देन नेक्स्ट
point is, always remember the first scientist to measure speed as the distance time was Galileo. The speed of sound in dry air in a 343.2 meter per second, while the speed of light is about 3 into 10 raised to power 8 meter per second. The speed of revolution of the earth around the sun is about 29,770 meter per second. Means चालीचे मापन अंतर भागिले काळ याप्रमाणे किंवा अंतरांश छेद काळ याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओनी केले होते. ज्यावेळेस चालीचं माप आहे, जे स्पीडचं मापन आहे, ते पहिल्यांदा गॅलिलिओ या महाशास्त्रज्ञानं केलं होतं. हवेतील ध्वनीची जी चाल आहे, स्पीड आहे, ती 343.2 मीटर पर सेकंद. तसेच प्रकाशाची जी चाल आहे, ती चाल 3 गुणवले 10⁸ मीटर पर सेकंद इतकी आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची जी चाल आहे, स्पीड आहे, ती किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 29,770 मीटर पर सेकंद या स्पीडनं पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते. So friends, next point is uniform and non-uniform linear motion. Means uniform means एक रेषीय एक समान व नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मीन्स एक समान गती. या ठिकाणी तुम्हाला एक खाली चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये घड्याळाची वेळ 3 मित्र दिलेले आहेत, अमर, अकबर आणि अँथनी. तर काय आहे या चार्टमध्ये तर पाहू. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन अ डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलोसिटीज इन द डिस्टन्स कवर्ड बाय them during a different times intervals are given in the following tables. Means अमर, अकबर आणि अँथनी या तिघजण स्वतःच्या गाडीनं वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेले अंतर खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये टाईम इन क्लॉक म्हणजे घड्याळाची वेळ. या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर, डिस्टन्स कवर्ड अकबर इन किलोमीटर अँड डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटर म्हणजे अमरनं कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये, अकबरनं कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये आणि अँथनीनं कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पहिल्यांदा 5 वाजता तिघांनीही 0.0 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. पुन्हा 5:30 वाजता अमरने 20 किलोमीटर, अकबरनं 18 किलोमीटर आणि अँथनीनं 14 किलोमीटर. पुन्हा 6 वाजता 40 किलोमीटर रिस्पेक्टिव्हली. मी आता वाचतो. 40 किलोमीटर, 36 किलोमीटर, 28 किलोमीटर, 60 किलोमीटर, 42 किलोमीटर आणि पुन्हा 42 किलोमीटर, 80 किलोमीटर, 70 किलोमीटर, 56 किलोमीटर, 100 किलोमीटर, 95 किलोमीटर, 70 किलोमीटर, 120 किलोमीटर, 120 किलोमीटर आणि 84 किलोमीटर. अशा प्रकारे अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास केलेला आहे. याच्यावरून आपल्याला पुढं यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा, असा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नथिंग ऑफ डिस्टन्स मोड बाय अमर, अकबर अँड अँथनी. अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, द टाईम इंटरवल्स आर ऑफ 30 मिनिट्स. यांची जी इंटरवेलचा जो टाईम आहे तो किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 30 मिनिट्स आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवेल्स. मीन्स ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केलेलं आहे? याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अमर अँड अँथनी हॅव कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवेल्स ऑफ टाईम. या ठिकाणी ठराविक कालावधीमध्ये अमर आणि अँथनी यांनी इक्वल डिस्टन्स कव्हर केलेला आहे. देन थर्ड क्वेश्चन्स इज आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाईम इंटरवल्स इन द सेम. मीन्स विद्यार्थी मित्रांनो, अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, नो, द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इज नॉट द सेम इन द फिक्स्ड टाईम इंटरवल्स. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नाही आहे, कारण अकबरनं जे अंतर आहे ते फिक्स्ड इंटरवलमध्ये कापलेलं नाही. देन फोर्थ क्वेश्चन इज considering the distance covered by Amar, Akbar and Anthony in a fixed time intervals, what can you say about their speed? Means अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत, त्यांच्या स्पीड कशा आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, अमर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग विथ
युनिफॉर्म स्पीड व्हाईल अकबर इज ट्रॅव्हलिंग विथ अ नॉन युनिफॉर्म स्पीड. मग या ठिकाणी अमर आणि अँथनी हे युनिफॉर्म स्पीडमध्ये ट्रॅव्हल करतात, तर अकबर हा नॉन युनिफॉर्म स्पीडमध्ये ट्रॅव्हल करतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं, इफ ॲन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी अ मूव्हिंग विथ अ नॉन युनिफॉर्म स्पीड. फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ व्हेकल्स बिंग डिराइव्ड थ्रू अ हेवी ट्रॅफिक मीन्स जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतो. उदाहरणार्थ गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची व सायकल आपण चालवतो त्यावेळेस ती जी गती असते त्याला आपण नैक समान नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं आपण म्हणतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इफ ॲन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी अ मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे जर वस्तू समान कालावधीत समान अंतर जर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. सो फ्रेंड्स नेक्स्ट पॉईंट इज ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स त्वरण. आता या ठिकाणी लेट्स ट्राय, आपल्याला इथं करून पाहायला सांगितलं आहे. काय करून पाहायचं ते विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट take a 1 meter long plastic tube and cut it a lengthwise into 2 valves. आता या ठिकाणी आपल्याला 1 मीटर लांबीचे एक पन्हाळं व एक छोटा चेंडू घ्यायला सांगितलेला आहे. देन नेक्स्ट इज टेक वन ऑफ द channel shaped pieces, place one of its ends on the ground and hold the other at some height from the ground as shown in the फिगर. या ठिकाणी दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आकृती क्रमांक ही जी 1.4 आपल्याला दिलेले आहे. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे वेगातील कसा बदल होतो हे याच्यामध्ये 1.4 प्रमाणे पन्हाळ्याचे एक टोक जमिनीवर टेकवून दुसरे टोक जमिनीपासून काही उंचीवर हाताने धरायला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. देन थर्ड इज टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल म्हणजे चेंडू पन्हाळ्याच्या उंच भागाकडून सोडून द्या. देन फोर्थ इज ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. मग पन्हाळातून चेंडू खाली येत असताना त्याच्या वेगाचे निरीक्षण करा. देन फिफ्थ इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स मीन्स चेंडू वरून खाली येत असताना वेग कमी सर्वच ठिकाणी सारखाच राहिला का कमी जास्त होत होता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे. देन सिक्स ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्ज फ्रॉम अ टॉप थ्रू द मिडल अँड इट टू बी अ बॉटम. देन नेक्स्ट इज सुरुवातीस मध्ये आणि जमिनीपाशी येताना वेग कसा बदलतो याचे निरीक्षण करायला सांगितलेले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो मी आता तुम्हाला एकत्रित देणार आहे. आता याच्यामध्ये द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज अ कंटिन्युअसली चेंजेस. इनिशियल बॉल इज अ ड्रॉप्ड फ्रॉम अ रेस्ट that is zero velocity. All it rolls down, its velocity goes on increasing when the speed hits the surface and stops, its velocity becomes zero again. विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस त्या पन्हाळ्यातून आपण बॉल सोडू त्यावेळेस त्या जी चेंडू आहे ह्या चेंडूच्या गतीमध्ये कंटिन्युअसली चेंजेस. इनिशियल बॉल म्हणजे सुरुवातीपासूनचा जो बॉल आहे तो शेवटपर्यंत जात असताना त्याच्या गतीमध्ये बदल होत गेला आणि फायनली तो खाली आल्यानंतर झिरो झालेला आहे. अशा प्रकारे याचं उत्तर इट्स व्हेलॉसिटी इज नॉट द सेम ॲट ऑल द पॉईंट्स. इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ॲज इट रोल्स डाऊन. जसं तो बॉल खाली येत जाईल तसं त्याची व्हेलॉसिटी काय झाली विद्यार्थी मित्रांनो इन्क्रीज होत गेलेली आहे. नो दॅट while sliding down the velocity is less at the top, it increases in the middle and becomes zero towards its end. The rate of changes of velocity is called acceleration. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगता येईल की बाबा हो लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळलेला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीस वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो आणि शेवटी कमी होऊन तो शून्य होतो हे तुम्हाला माहीत आहे. मग अशा प्रकारे वेग बदलातील जो दर आहे त्यालाच आपण त्वरण असे म्हणतो. इथं आपल्याला डेफिनेशन दिले आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे डेफिनेशन तर द रेट ऑफ चेंज द व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन म्हणजे वेग बदलातील दरालाच आपण ॲक्सेलरेशन असे म्हणतो. आणि ॲक्सेलरेशनचे या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलेलं आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजेच वेग बदलातील
जो दर आहे त्यालाच आपण त्वरण म्हणतो. त्याचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेलरेशन चेंज इन वेलोसिटी अपॉन टाईम, वेगातील बदल अंशछेद काल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाच्या संज्ञा आहेत, संबोध आहेत, ते काळजीपूर्वक इथं आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो if the initial velocity u and the time t it changes to the final velocity v. या ठिकाणी खूप विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला u सांगितलेला आहे. आता या ठिकाणी खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत. आता u म्हणजे काय तर आपल्याला सांगितलेलं आहे की इनिशियल वेलोसिटी आहे, सुरुवातीचा तो वेग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर जो टी आहे, टी म्हणजे टाईम दिलेला आहे, आणि व्ही म्हणजे जे आहे ते आपल्याला फायनल वेलोसिटी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा वेग दिलेला आहे. हे जे 3 संबोध आहेत ते शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला उदाहरणं सोडविताना काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत. यू म्हणजे काय तर इनिशियल वेलोसिटी, सुरुवातीचा जो वेग आहे तो, टी म्हणजे टाईम, अँड देन व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी. ह्या 3 संज्ञा खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळं त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा. देन आता या ठिकाणी ॲक्सेलरेशन ए या अक्षराने डिनोट करतात, त्याच्यामुळं ए मीन्स काय ॲक्सेलरेशन, यू म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी, देन व्ही मीन्स काय फायनल वेलोसिटी, अँड देन टी मीन्स काय टाईम. अशा प्रकारे ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत. देन ॲक्सेलरेशन मीन्स फायनल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी मीन्स व्ही, अँड इनिशियल वेलोसिटी मीन्स काय यू अपॉन टाईम. या ठिकाणी मग हेच सूत्र आपल्याला दिलेलं आहे. ए मीन्स ॲक्सेलरेशन, व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, व्ही मायनस यू अपॉन टी. अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं सोडवताना हे खूप फायद्याचं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. देन नेक्स्ट, if the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. An object in a motion can have a 2 types of acceleration. means जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. मीन्स इफ द velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. accelerated motion means त्वरणित गती. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत जर असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. मग देन नेक्स्ट, अन ऑब्जेक्ट अँड अ मोशन कॅन हॅव 2 टाईप्स ऑफ ॲक्सेलरेशन. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गतिमान वस्तूमध्ये 2 प्रकारचे त्वरण असते, ॲक्सेलरेशन असते. कसं असतं तर नंबर 1, नंबर 1, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन. मीन्स जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विरामावस्थेत असते म्हणजे स्थिर असते त्यावेळेस वस्तूच्या सुरुवातीचा वेग किती असतो विद्यार्थी मित्रांनो, तर तो ज्यावेळेस विराम असते त्यावेळेस 0 असतो. अँड देन when an object comes to a rest to a end of the motion, and what is the final velocity. then ज्यावेळेस गतीच्या अखेरीस वस्तू विरामावस्थेत येते त्यावेळेस अंतिम वेग किती असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक आपण बघणं गरजेचं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न विचारले. जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेत असते त्यावेळेची वस्तूची सुरुवातीची वेग किती असतो हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं सांगितलं. आणि ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते त्यावेळेस अंतिम वेग किती असेल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. पॉईंट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. मीन्स धन, ऋण व शून्य त्वरण कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो ते पाहायचं आहे आपल्याला. अन ऑब्जेक्ट कॅन हॅव positive or negative acceleration. when the velocity of an object increases, the acceleration is a positive. In this case the acceleration is in the direction of velocity. when the velocity of an object increases with the time, it has negative acceleration, then is also called a deceleration. Its direction is opposite to the direction of velocity. if the velocity of the object does not change with the time, it has zero acceleration. means एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण
असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते. जर एखाद्या वस्तूचा वेग वाढला तर ते पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असतं आणि ज्यावेळेस त्वरण वेगाच्या दिशेनं असते, ज्या या ठिकाणी जे त्वरण आहे ते वेगाच्या दिशेने असते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा ते त्वरण निगेटिव्ह असते, म्हणजे ऋण असते आणि मग ह्या ऋण त्वरणालाच अवत्वरण असे म्हणतात, डिॲक्सेलरेशन असे म्हणतात किंवा मंदन असे म्हणतात. डिॲक्सेलरेशन असे म्हणतात. अवत्वरण किंवा मंदन एकच अर्थाचे शब्द आहेत. ते वेगाच्या दिशेने विरुद्ध दिशेने काम करत असते. मग वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3 ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह ज्यावेळेस त्वरण असतं तेव्हा कसं होतं, ज्यावेळेस एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा धन त्वरण असते आणि ज्यावेळेस एखाद्या वस्तूचा जो वेग आहे तो कमी होतो त्यावेळेस ऋण असतं आणि ज्यावेळेस वेग स्थिर असतो त्यावेळेस ते शून्य त्वरण असतं. अशा प्रकारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. या ठिकाणी आपल्याला एक समान गतीसाठी अंतरकाळ आलेख आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार अँड अ फिक्स्ड टाईम इंटरवल्स. ड्रॉ अ ग्राफ ऑफ अ डिस्टन्स अगेन्स्ट टाईम टेकिंग टाईम अलॉंग अ एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग द वाय ॲक्सिस इन अ फिगर 1.5. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खालील एका सारणीमध्ये एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर दिलेले आहे. त्यानुसार एक्स अक्षावर अंतर आणि एक्स अक्षावर वेळ घेतलेला आहे आणि वाय अक्षावर अंतर घेतलेलं आहे. मग आकृती 1.5 मध्ये आपल्याला हा आलेख दिलेला आहे. मग अंतर व काल यासाठी जे समानुपाती संबंध आहे या आलेखाच्या सहाय्याने स्पष्ट होतो का हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे ती एकदम युनिफॉर्म मोशनमध्ये आहे का नाही हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाय अक्ष आहे. या वाय अक्षावर विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स दिलेला आहे आणि हे मीटरमध्ये दिलेलं आहे. अंतर दिलेलं आहे आणि ते मीटरमध्ये दिलेलं आहे. देन स्टुडंट्स हा जो एक्स अक्ष आहे याच्यामध्ये टाईम दिलेला आहे आणि तो सेकंडमध्ये दिलेला आहे. पहिल्यांदा या ठिकाणी टाईम दिलेला आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे आणि हे डिस्टन्स आता इथं जे आहे ते मीटरमध्ये आहे. हे 20 मीटर, 40 मीटर, 60 मीटर, 80 मीटर, 100 मीटर, 120 मीटर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे मीटरमध्ये अंतर दिलेलं आहे आणि या ठिकाणचा जो टाईम आहे तो सेकंदामध्ये दिलेला आहे. तर हे आता आपल्याला युनिफॉर्म मोशनमध्ये आहे का नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल 0 सेकंडपासून आपण चालू करू. आता टाईम घेतलेला आहे 10. ज्यावेळेस 10 सेकंदामध्ये अंतर किती होतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते 15 होतं. आता हे 15 म्हणल्यानंतर ह्या 20 आणि या शून्याच्या मध्ये या ठिकाणी कुठंतरी हे 15 येईल विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे 15 अंतर आहे ते आपल्याला 10 सेकंदात कव्हर केलेलं आहे. पुन्हा 20 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 20 सेकंदामध्ये अंतर कापलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 30, म्हणजे याच्यापेक्षा थोडं या ठिकाणी आपल्याला 20च्या मध्ये हे इथं आपल्याला हे 30 आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल विद्यार्थी मित्रांनो. आता हे या ठिकाणी हे 30 आपल्याला आता बार ग्राफ जर असेल तर चांगलं सांगता आलं असतं, पण हे जे आहे ते 20 सेकंदामध्ये 30 म्हणजे ह्या 20 आणि 40च्या मध्ये अंतर कापलेलं आहे. पुन्हा 30 सेकंदामध्ये 45 आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 40 आणि 60च्या मध्ये आपल्याला येणार आहे. पुन्हा 40 सेकंदामध्ये 60 किलोमीटर, 50 सेकंदामध्ये 75 किलोमीटर आणि 60 सेकंदामध्ये 75 मीटर आणि 60 सेकंदामध्ये 90 मीटर, त्याचबरोबर 70 सेकंदामध्ये 105 मीटर. म्हणजे असं एकदम हे एका सरळ रेषेमध्ये हे अंतर ह्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे हे जे कापलेलं जे अंतर आहे ते एक समान गतीमध्ये अंतर कापलेलं आहे आणि ज्यावेळेस जे अंतर हे असं जर असेल तर ते काय झालं असतं, नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये झालेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की एक समान गतीसाठी जे अंतर आणि काळ असतो हे एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करत असतो. अशा प्रकारे आपल्याला याचा आलेख काढता येईल. ज्यावेळेस तुम्हाला आलेख पेपर येईल त्यावेळेस तुम्ही हे ट्राय करू शकता. व्यवस्थित मापं घेऊन तुम्ही ट्राय करा. त्यावेळेस हा जो आलेख येणार आहे तो एकदम अशा प्रकारे सरळ येणार आहे. म्हणजे ह्याची जी गती आहे कशी आहे, युनिफॉर्म मोशन आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या डिस्टन्स टाईम ग्राफवरून आपल्याला समजतं. या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲन ऑब्जेक्ट इन द युनिफॉर्म मोशन
covers equal distance in equal time interval. Thus the graph between a distance and time is an straight line. मीन्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकदम एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते. हे अंतरकाल आलेखावरून तुम्हाला सरळ रेषा दर्शवते. हे तुम्हाला मी आत्ताच दाखवलं. सरळ रेषा दर्शवून म्हणजे याच्यावरून आपल्याला असं कळतं की एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते. हे अंतरकाल आलेखावरून आपल्याला जी सरळ रेषा आहे ते दर्शविते. देन नेक्स्ट स्टुडंट, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. इन द डिस्टन्स टाइम ग्राफ अबाव व्हॉट डज इट अ स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट. वरील अंतरकाल आलेखावरील सरळ रेषेचा चढ स्लोप काढल्यास तो काय दर्शवतो की त्याचं जे टाईम ग्राफ आहे, डिस्टन्स टाईम ग्राफ आहे तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे हे दर्शवितो. देन नेक्स्ट पॉईंट इज फ्रेंड्स, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. या ठिकाणी द फॉलोइंग टेबल shows the distance covered by a bus in equal time intervals. Draw graph of a distance against time, taking in the time along the x-axis and a distance along the y-axis in a figure 1.6. Does the graph shows a direct proportionally between distance and time. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अगोदर जसा ग्राफ काढला होता तशाच प्रकारे या ठिकाणी ग्राफ काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा ग्राफ काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स लिहायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला टाईम लिहायचा आहे. ज्यावेळेस आपण डिस्टन्स आणि टाईम या ठिकाणी दर्शवू त्यावेळेस हे जे दिलेलं आहे जे कोष्टक आहे, सारणी आहे, त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. इकडच्या ठिकाणी मीटर असेल 0पासून आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. या ठिकाणी मग हे 0पासून स्टार्ट केल्यानंतर पुढं विद्यार्थी मित्रांनो इथं डिस्टन्स आहे 7 मीटर, पुन्हा 12 मीटर. अशा प्रकारे हे जे आहे या ठिकाणी आपल्याला ह्या ॲक्सिसवरती काढायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला टाईम काढायचा आहे. मग या ठिकाणी टाईम तर एकदम सुरळीत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी 5च्या पटीत आहे, 5 आहे, पुन्हा 10 आहे, 15 आहे. मग पण जे अंतर कापलेलं आहे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट समान आहे. म्हणजे इथं 7 येईल, पुन्हा 12 येईल, पुन्हा 20 येईल, पुन्हा 30 येईल. अशा प्रकारे हे जे अंतर आहे हे एकदम एक सरळ रेषेमध्ये येणार नाही, हे युनिफॉर्म अशा प्रकारे येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या बार ग्राफवरून आपल्याला सांगता येतं की येथे कालानुसार अंतरात नेक समान बदल होतो. म्हणजे इथे गती नेक समान आहे. अशा प्रकारे हा आलेख आपल्याला काढल्यानंतर आपल्याला समजून येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. यूज युअर ब्रेन पॉवर. नेक्स्ट जरा डोके चालवा. एक समान गती व नेक समान गतीसाठीचा अंतर आणि काल आलेखात तुम्हाला काय फरक दिसून येतो. तर एक समान गतीमध्ये जी स्पीड आहे आणि जी डिस्टन्स आहे, वेळ आहे, तो एकदम एक समान रेषेमध्ये चालतो. आणि नेक समानमध्ये या ठिकाणी डिस्टन्स पण आणि काळसुद्धा हा नेक समान म्हणजे नेक रेषीय असतो हे आपल्याला कळून येतं. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे एक समान गती करता वेग व काल आलेख या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. या आलेखामध्ये वेग आणि काळ या दोन्हीचा आलेख या ठिकाणी दिलेला आहे. या आलेखामध्ये आपल्याला काय सांगितले बघा. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इन शोन इन फिगर 1.7. रेल्वेगाडी एक रेल्वेगाडी आहे आणि ती एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तास सातत्यानं गतिमान आहे. या एक समान गती करता वेग आणि काल यांच्यातील बदल, वेग काल ह्या आलेखानं आपल्याला दाखवलेला आहे. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. मग रेल्वेनं 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी जो रेल्वेनं कापलेला जो अंतर आहे तर आपण आता बार ग्राफच्या सहाय्यानं आपण पाहू. देन सेकंड क्वेश्चन इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड द एरिया ऑफ द पर्टिक्युलर quadriangle in the graph. What is the acceleration in the train. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 ते 4 तासाच्या दरम्यान रेल्वे गाडीनं कापलेल्या अंतराचा आणि आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का. येथे गाडीचे त्वरण किती आहे. अशा प्रकारचे आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत.
या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो पहिला प्रश्न विचारला आहे, रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल, तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू व्ही इंटू टाईम असं आपल्याला करता येईल. आता व्ही किती आहे, या ठिकाणी व्हेलॉसिटी किती आहे विद्यार्थी मित्रांनो 60 आहे, गुणवले हे टाईम किती आहे 2 तास दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण 60 गुणवले 2 जर केलं तर 120 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours इज 120 किलोमीटर आपल्याला उत्तर या ठिकाणी सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल, तर अशा प्रकारे आपल्याला हे अंतर काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा, डबल एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याला विचारलं आहे, विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. तर विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स इज इक्वल टू व्ही मीन्स व्हेलॉसिटी इंटू टाईम. या ठिकाणी व्हेलॉसिटी विद्यार्थी मित्रांनो 60 आहे आणि चा टाईम दिलेला आहे 2. ज्यावेळेस आपण हा गुणाकार करू त्यावेळेस 120 किलोमीटर याचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला याचं अंतर काढता येईल. देन नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो जो प्रश्न आहे तो तुम्हाला अगोदर लक्षात घ्या. इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय अन train between 2 and 4 hours and the area of the particular quadrangle in the graph, what is the acceleration of the train. मग या ठिकाणी 2 ते 4 तासाच्या दरम्यान रेल्वेगाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का, इथे गाडीचे त्वरण काय आहे, अशा प्रकारे आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मग हा जो संबंध आहे तो संबंध आहे. आता या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड, आता या ठिकाणी ABCD आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा क्वाड्रँगल आपल्याला बघावं लागेल. या ठिकाणी ह्या क्वाड्रँगलचा विचार जर केला तर ए पासून जो ABDC हा जो क्वाड्रँगल आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. या ठिकाणी मग डिस्टन्स कवर्ड आपल्याला कसं काढता येईल, तर विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू एरिया ऑफ, या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहितो विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ क्वाड्रँगल. क्वाड्रँगल कोणता आहे ABDC. तुम्हाला कळालं का ABDC कोणता आहे, तो याच्या खाली तुम्हाला मी दाखवलेला आहे ABDC. आता या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल. मग सूत्र काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस आपण एरिया ऑफ क्वाड्रँगल काढतो त्यावेळेस सूत्र आहे L इंटू B, लेंथ इंटू ब्रीथ. आता लेंथ किती आहे 60 आहे तुम्हाला माहिती आहे, आणि त्याची जी ब्रीथ आहे ती किती आहे विद्यार्थी मित्रांनो 2 आहे. मग त्याचं उत्तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 120 किलोमीटर. याचं उत्तरसुद्धा 120 किलोमीटर येणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेलरेशन विचारलेलं आहे आपल्याला. ॲक्सेलरेशन हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ए या अक्षराने ॲक्सेलरेशन दर्शविलं जातं, आणि सूत्र तुम्हाला मगाशी सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो. फायनल वेलॉसिटी मीन्स काय व्ही मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजे यू अपॉन टी. हे सूत्र तुम्हाला मगाशी लक्षात ठेवा असं तुम्हाला सांगितलं होतं. याच्यामध्ये आपण किमती ठेवू विद्यार्थी मित्रांनो. आता फायनल वेलॉसिटी किती होती विद्यार्थी मित्रांनो 60. त्याच्याबरोबर जो इनिशियल वेलॉसिटी विद्यार्थी मित्रांनो किती होती त्यात तुम्हाला सांगणार आहे. फायनल 60 आणि इनिशियल 60 अंशछेद 2. जी टाईम आहे तो 2 दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 4 तास दिलेला आहे. आता 60 - 60 ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय होईल, 60मधून 60 गेले किती राहिले 0, छेदस्थानी 2. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर किती येणार आहे, ज्यावेळेस 0/2 आपण करू त्याचं उत्तर येणार आहे 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हेच त्याचं काय आहे, हे युनिट आहे. अशा प्रकारे 2 ते 4 तासाच्या दरम्यान रेल्वेगाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौरसाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का, तो आहे. तर ते किती आहे 120 किलोमीटर आपल्याला त्याचं उत्तर येतं. आणि ॲक्सेलरेशन किती आहे, त्वरण तर किती आहे विद्यार्थी मित्रांनो 0 आहे. अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. काळजीपूर्वक हे पाहायचं आहे, आणि काय अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट इज वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मीन्स स्टुडंट्स, एक समान त्वरणित गतीकरिता वेग आणि काल आलेख या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. याचं निरीक्षण करायचं आहे. द चेंजेस इन द वेलॉसिटी ऑफ अ कार इन अ स्पेसिफिक टाईम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल्स. ठराविक कालावधीनुसार एक कार दिलेली आहे, आणि त्या कारमध्ये वेगात होणारा बदल तुम्हाला या ठिकाणी
या कोष्टकामध्ये सारणीमध्ये दिलेला आहे. या ठिकाणी टाईम दिलेला आहे, वेलोसिटी आहे, सेकंडमध्ये टाईम दिलेला आहे आणि मीटर पर सेकंदमध्ये वेलोसिटी दिलेला आहे, वेग दिलेला आहे. या ठिकाणी या वाय अक्षावर मीटर पर सेकंदमध्ये वेलोसिटी दिलेली आहे आणि जो एक्स अक्ष आहे याच्यावर टाईम दिलेला आहे, तो सेकंदमध्ये दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे आकृती दिलेली आहे ती बघा. इथे विद्यार्थी मित्रांनो, खालचा जो अक्ष आहे तो 5, 10, 15च्या पट्टीमध्ये सेकंद दिलेले आहेत आणि हा जो वाय आहे तो 8च्या पट्टीमध्ये आहे. 8 1 8 8 2 16 23. अशा प्रकारे या ठिकाणी मीटर पर सेकंदमध्ये वेलोसिटी दिलेली आहे. काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या ठिकाणी हा चौकोन होत आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर सुद्धा हा जर आपण AECD या ठिकाणी हा एक क्वाड्रिलेटरल होत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखी एक क्वाड्रिलेटर होतो, ABC आणि D हा सुद्धा एक क्वाड्रिलेटर होतो विद्यार्थी मित्रांनो. काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. द वेलोसिटी टाईम ग्राफ इन अ फिगर 1.8 शोज दॅट. मग वरील जो आलेख आहे काय दर्शवतो, तर पहिला प्रश्न विचारलेला आहे आपल्या पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. द वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, दस this is uniform acceleration in a accelerated motion. How much does the velocity change every 5 minutes? याच्यामध्ये दोन प्रश्न विचारले विद्यार्थी मित्रांनो. ठराविक कालावधीत वेगवेगळ्या जो वेग आहे तो वेगामध्ये समान बदल होतो. मग हा वेग त्वरित असून एक समान आहे. प्रत्येक 5 मिनिटात वेगात किती बदल होतो? अशा प्रकारे दोन प्रश्न आहेत. ते दोन्ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. द अबाव ग्राफ रिप्रेझेंट विच टाईप ऑफ मोशन. तर या ठिकाणी आपल्याला युनिफॉर्मली ॲक्सेलरेशन मोशन याचं पहिलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, की हे याचं जी मोशन आहे ती कशी आहे, युनिफॉर्म आहे, एक समान आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मोशन हे त्याचं उत्तर आहे. आणि 5 मिनिटामध्ये पुढच्या 5 मिनिटामध्ये वेगात किती बदल होत होतं ते आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की ह्या 8च्या पट्टीमध्ये आहे. 8, 16, 24, 32 अशा प्रकारे बदल होतो. म्हणजे याचं उत्तर काय आहे, द वेलोसिटी चेंजेस बाय 8 मीटर पर सेकंड इन एव्हरी 5 मिनिट्स. अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला सांगता येतं. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. सर्व एकसमान त्वरित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. मग याच्यामध्ये फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन्स द वेलोसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. अशा प्रकारे तो आपल्याला याचं उत्तर सांगता येईल की सर्व एकसमान त्वरित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. म्हणजे फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेशन मोशन द वेलोसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी shape depending on how the acceleration changes with time. means नेक्स्ट समान त्वरित गतीसाठी वेग आणि काळ आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्या किंवा कोणत्याही आकाराचा असू शकतो. मग या ठिकाणी फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन्स द वेलोसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द एक्सेलरेशन चेंजेस विथ अ टाईम. मग अशा प्रकारचा शेप असा ठराविक नसतो, हा एनी शेप असतो विद्यार्थी मित्रांनो. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेशन मोशनमध्ये द वेलोसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी शेप, म्हणजे जे नॉन युनिफॉर्मली आहे नेक्स्ट समान गतीमध्ये तो एनी शेपमध्ये असू शकतो. डिपेंडिंग अपॉन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ अ टाईम, म्हणजे कशा प्रकारे ते टाईमानुसार ॲक्सेलरेशन बदललेलं आहे अशा प्रकारे त्याची आपल्याला ग्राफ आपल्याला काढता येईल. Then next student, from the graph in the figure 1.8 we can determine the distance covered by the car between the 10th and 20th second. As we did the case of the train in the previous example, the difference in that the velocity of the car is not a constant unlike that of the train, but the continuously changing because of a uniform acceleration. In such a case we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in that intervals. means आकृती क्रमांक 1.8 मधील
आलेखाच्या सहाय्यानं कारनं 10 सेकंद 20 सेकंद या कालावधी दरम्यान कापलेलं जे अंतर आहे आपण मागील रेल्वेगाडीच्या उदाहरणाप्रमाणेच काढू शकतो. मात्र या ठिकाणी कारचा वेग हा स्थिर असून एकसमान त्वरणामुळे सतत बदलत आहे. अशा वेळी आपण दिलेल्या कालावधी दरम्यान कारचा सरासरी वेग वापरून कापलेले अंतर काढू शकतो. मग आलेखावरून असे दिसते की कारची सरासरी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फॉर द ग्राफ ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार 32 + 16/2 = 24 km/h. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो खूप या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, या आलेखावरून आपल्याला असं कळतं की ह्याची जी ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज किती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी सुरू झालेली आहे ही जी 16 असेल आणि 32 पॉईंट आहे. ज्यावेळेस याला आपण सरासरी काढू त्यावेळेस त्याची सरासरी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 32 + 16/2. त्यावेळेस हे जर आपण डिवायडेशन केलं तर याचं उत्तर, ह्याची जर बेरीज केली 6 आणि 2 8 आणि 3 आणि 1 4 अंश/2. ज्यावेळेस आपण हा भाग तोडू विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर किती येणार आहे, 24 मीटर/सेकंद येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याची जी सरासरी आहे ती सरासरी आपल्याला या ठिकाणी काढता येते. देन नेक्स्ट, मल्टिप्लाइंग this the time intervals that is 10 सेकंड gives us the distance covered by the car. Distance covered 24 मीटर/सेकंद into 10 सेकंद is equal to 240 मीटर्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याला दिलेल्या कालावधीने म्हणजेच 10 सेकंदांनी गुणल्यास कारने पार केलेले अंतर आपल्याला मिळते. मग जर आता दिलेल्या कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता दिलेला जो कालावधी आहे तो 10 सेकंद दिलेला आहे. 24 मीटर हे काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, याची सरासरी आलेली आहे. आणि जर ह्या सरासरीला जर 10 सेकंदांना जर गुणलं विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर किती येणार आहे, 240 मीटर येणार आहे. आणि हे अंतर काय असणार आहे, हे जे दिलेली कालावधी आहे त्याला जर 10 सेकंदांना जर गुणलं तर कारनं पार केलेलं अंतर मिळेल. मग कारनं किती अंतर पार केलेलं आहे, 240 मीटर अंतर पार केलेलं आहे. असं आपल्याला या ठिकाणी याचं गुणोत्तर काढता येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे, चेक आउट द सिमिलर टू एक्झाम्पल्स ऑफ द ट्रेन. द डिस्टन्स कवर्ड इज गिवन बाय द एरिया ऑफ अ क्वाड्रिअँगल ABCD. मग या ठिकाणी A इन ब्रॅकेट क्वाड्रिअँगल ABCD ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू A दिलेला आहे. A मीन्स या ठिकाणी आपल्याला ॲक्सिलरेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इन ब्रॅकेट क्वाड्रिलॅटरल ACED प्लस ॲक्सेलरेटर ट्रायंगल ABE. ह्या सूत्राचा जर फॉर्म्युला जर आपण बघितलं तर याच्याबरोबर जे क्वाड्रिअँगल दिलेला आहे ABCD हा कोणाबरोबर आहे, क्वाड्रिअँगल AECD प्लस ट्रायंगल ABE याच्याबरोबर हा बरोबर आहे. या बार ग्राफच्या सहाय्यानं तुम्हाला वर ते स्पष्ट करून सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा हा भाग आहे, काळजीपूर्वक बघा. हे जे सूत्र आहे आपण जरा थोडं स्पष्ट करून पाहू. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, क्वाड्रिअँगल ABCD. आता या ठिकाणी हा जो ABC जो D भाग आहे याच्याबरोबर काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला की AECD. आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघायचं, AECD हा भाग आणि याच्यामध्ये राहिलेला जो ट्रायंगल ABE आहे, ट्रायंगल ABE ह्या सगळ्याबरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं.